अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिरात 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान भव्य 1.25 कोटी पार्थिव शिवलिंग निर्माण व शिव महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक सोहळ्याचे उद्घाटन पूज्य बृजेशानंदजी महाराज मनकामेश्वर धाम प्रयागराज यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी कुर्ला कॅम्प येथून शिव मंदिरापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभाग घेतला। यात्रेदरम्यान ढोल ताशांचा गजर, हर हर महादेवाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। शिव मंदिरात पोहोचताच कलशातील पवित्र पाण्याने भगवान शिवाच्या पिंडावर महाअभिषेक करण्यात आला। भाविकांनी मंत्रोपचारात सहभागी होत पूजा अर्चा केली। या सोहळ्यातील शिव महायज्ञ आणि पार्थिव शिवलिंग निर्मितीमुळे वातावरणात भक्ती, श्रद्धा व आध्यात्मिक ऊर्जा पसरली होती। या धार्मिक महोत्सवासाठी परिसरातील तसेच बाहेरील भाविकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून भगवान शिवाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली। समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयागराजवरून मनकामेश्वर धामचे संस्थापक स्वामी बृजेशानंद महाराज यांनी केलेला संकल्प, त्यांनी संजय गुप्ता एक धर्मात्मा त्यांच्या कानावर हा संकल्प टाकला, त्यांनी लगेच ते मान्य केलं। सानिध्यामध्ये त्याच्या प्रांगणामध्ये 1.25 करोड शिवलिंग, पार्थिव शिवलिंगाची स्थापना निर्माण करून त्याचं पूजन करायचं। आज कलश यात्रा होती। कालीमाता मंदिर कुर्ला कॅम्प येथून शिवमंदिर या ठिकाणी भव्य कलश यात्रा, जवळपास 2,500 ते 3,000 महिला कलश घेऊन यामध्ये सामील झालेल्या होत्या। एक भक्तिमय वातावरण होतं। याच्यात कुठलाही समाज, कुठला मानव किंवा धर्म असं नाही, सर्व समाजाच्या कल्याणाकरता हा केलेला संकल्प, हा केलेला रुद्राभिषेक रोज या ठिकाणी महिला येतील, पुरुष येतील, मुलं येतील, पार्थिव शिवलिंगाची स्थापना करतील, त्याचं पूजन करतील। दुपारी 3 ते 5 शिवमहात्म्य चालेल, रात्री भस्मारती होईल, नंतर विसर्जन होईल। जवळपास रोज 11 ते 12 लाख शिवलिंग, पार्थिव शिवलिंग निर्माण करायचं आणि त्याचं पूजन करायचं। दृष्टिकोन एकच, मागणं एकच की या सकल मानव जातीचं कल्याण हो, कोणाच्या जीवनामध्ये संकट येऊ नये आणि शिव कृपा सर्वांवर राहावी, सेवाची दृष्टी सर्वांवर राहावी। मी सर्व उल्हासनगरवासियांना, अंबरनाथवासियांना, कल्याणवासियांना विनंती करतो की या महायज्ञामध्ये आपण नक्की या आणि आपलं कल्याण करून घ्या। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाप आणि पुण्य हे असतं, त्या पुण्याचा वाटा वाढला तर त्याचा फायदा नक्कीच होईल। ते पुण्य कमवून जा। सर्वांना मी संजय गुप्ता आणि आमची पूर्ण मंडळी स्वामी बृजेशानंद महाराज यांच्या वतीनं मी निमंत्रित करतो। करता करविता परमात्मा परमेश्वर शिव भगवान आहेत। नक्कीच हा केलेला यज्ञ पूर्ण होईल। धन्यवाद। हर हर महादेव। हर हर महादेव। आज उल्लासनगर 5 नंबर हमारी जो बहुत पुरानी शिव मंदिर, प्राचीन मंदिर के प्रांगण में आज स्वामी बृजेशानंद जी द्वारा उल्लासनगर में 1.25 करोड़ पार्थिव शिवलिंग का जो बना के शाम को विसर्जन करना है। और यहाँ पर जो लोग भक्तगण यहाँ पर आएंगे उनके हाथों से ये शिवलिंग बनाया जाएगा, जो इसकी पूर्णी 1.25 करोड़ का है। तो आप समझ लीजिए कि रोज़ का हम 12 लाख 10 लाख यहाँ पर हर दिन का यहाँ पर बनाने का शिव भक्तों द्वारा हमने रखा हुआ है। और आज यहाँ पर शुरुआत हुई है। आज हमारे साथ में हमारे शहर के माननीय जो सबके आबा धनंजय बोराडे जी, वो हमारे साथ में, और उन्होंने आज इस कार्यक्रम के लिए कई दिनों से बहुत मेहनत किया आबा ने। तो मैं आबा को भी धन्यवाद देता हूँ कि भगवान शिव उनको ऐसे ही शक्ति देवे और ऐसे ही धर्म काम में वो मदद करे। मैं सभी शहरवासियों से एक निवेदन करता हूँ कि आज इस मंदिर में
प्राचीन मंदिर में जो ये शिव भगवान का 1.25 करोड़ स्वरूप तैयार होगा। आप लोग आइए और इस पुण्य में भागी बनिए। इस कार्यक्रम में जो भी शिवलिंगों का अपने हाथ से बनाएगा उसके सारे ग्रह दोष जो भी होगा वो सारे ग्रह दोष दूर होंगे।